श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण तो म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जातो. ही परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करून घेण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद चंदनाने नागनागिन आणि त्यांची पिल्ल्यांची चित्रे काढून त्याला लाह्या, दूध, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा हा सर्वत्र उगवतो. या सणामध्ये वनस्पतीला खूप महत्त्वाचे स्थान असते. नागदेवतांची पूजा करून त्यांना दूध, साखर, उकडीचे पुरणाचे दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. हा सण विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीच्या पुरणाची दिंड तयार केली जातात. तसेच भावाला चिरंतर आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जाओ, हेही या उपासामागचे एक कारण आहे. याविषयीची एक कथा सांगते, ऐका. नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत. त्यातील ही एक कथा. सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ. सत्येश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरी अन्न ग्रहण करत नव्हती. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले व त्यावेळी नागदेवतेचे वचन दिले की जी बहीण माझ्या भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन. त्याचवेळी त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. तर दुसरी कथा अशी आहे. कलिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रात श्रीकृष्णांनी सुरक्षित वर आले होते. तेव्हापासून नागपंचमीची ही प्रथा सुरू झाली असे मानतात. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाहीत. नववधू माहेरी येतात. झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी स्त्रिया आनंदाने सण साजरा करत असतात. नागपंचमीच्या दिवशी काय करायचं नाही तर चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे वगैरे संकेत पाळले जातात. तुम्हाला माहिती कशी वाटली अवश्य मला सांगा. धन्यवाद.